सविस्तर आपण बातमी बघूयात। अमेरिकेनं भारतावर 26% आयात शुल्क लावलेलं आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे। अमेरिकेच्या निर्णयाचा जगभरातील देशांना फटका बसताना दिसतोय। अमेरिकेकडून 26% आयात शुल्क याचा भारतावर काय परिणाम होणार, तर अमेरिकेनं भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 26% आयात शुल्क लावलंय। जगभरातल्या देशांवर आयात शुल्क लावण्याच्या या धोरणाला ट्रम्प सरकारनं जशास तसा टॅक्स असं म्हटलंय। म्हणजे अमेरिकन वस्तूंवर भारत सरकार आधीपासून 52% आयात शुल्क आकारत होतं, त्याला उत्तर म्हणून आता अमेरिकेनंही त्याच्या निम्मे म्हणजे 26% आयात शुल्क भारतीय वस्तूंवर लावलंय। अमेरिकेच्या या धोरणांमुळे काय परिणाम होईल तेही पहा। भारतातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीत घट होऊ शकते। भारतातून अमेरिकेत वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान सेवा, रासायनिक उत्पादने यात मोठ्या प्रमाणात निर्यात होतात। आयात शुल्क वाढल्यानं या वस्तूंची किंमत अमेरिकेत वाढेल, ज्यामुळे मागणी कमी होऊ शकते। त्यामुळे भारताच्या निर्यातीत घट होऊ शकते। निर्यात घटल्यानं या क्षेत्रांशी संबंधित रोजगारांवर परिणाम होऊ शकतो। भारत अमेरिकेमधून तंत्रज्ञान, संरक्षण उपकरणं, ऊर्जा उत्पादनं आयात करतो। भारतानेही शुल्क वाढवले तर आयात खर्च वाढेल। यामुळे भारतात तंत्रज्ञान आणि ऊर्जा उत्पादनांच्या किमती वाढू शकतात। अमेरिकेनं काही वस्तू मात्र या आयात शुल्कामधून वगळल्या आहेत। सोनं, प्लॅटिनम, व्हिटॅमिन, इन्सुलिन, स्टेनलेस स्टील आणि कागद या वस्तूंना यातून वगळण्यात आलंय।